सर्दीचा महिना चालू झाला आहे आणि ह्या सीझन मध्ये पारंपरिक पद्धतीने आपण आपल्या घरी मेथीचे लाडू हमखास बनवतो। आता मेथीचे लाडू खाण्याचंही एक कारण आहे। थंडीतच का खाल्ले जातात? कारण जेव्हा आपण मेथीचे लाडू थंडीत खातो तेव्हा आपलं जे स्वास्थ्य आहे ते वर्षभर अगदी उत्तम राहतं। आपल्याला जर हाडांचा त्रास असेल तोही कमी होतो आणि आपलं जे आरोग्य आहे ते अगदी उत्तम राहून आपल्याला जे आजार होणारे असतात तेही कमी होतात। तर चला अगदी सोप्या पद्धतीने कोणीही करेल असे हे मेथीचे लाडू कसे करावेत ते आपण पाहूया। इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतला आहे। पॅकेट्समध्ये आपल्याला नॉर्मली भेटतं, तर ते 100 ग्रॅम मी इथे एका वाटीच्या साहाय्याने तुम्हाला मेजरमेंट करून दाखवत आहे। हा जो डिंक आहे तो जवळपास आता पाऊण वाटी झालेला आहे आणि डिंक खाण्याचे भरपूर फायदे आहेत। डिलिव्हरीमध्ये ज्या महिलांना वीकनेस येतो त्यांना स्ट्रेंथ देतं। त्याचप्रमाणे केसांशी रिलेटेड, युरिन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील किंवा वेट लॉस रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर डिंक खाल्ल्याने आपल्याला ते कमी होतात आणि डिंकामध्ये फायबर असल्यामुळे ते अगदी मस्तच आहे। तर आता त्याचप्रमाणे मी इथे 100 ग्रॅम आळशी घेतली आहे। आता आळशीमुळे तर तुम्हाला माहितीच आहे डायजेशन आपलं जे आहे ते प्रॉपर होतं आणि त्याचप्रमाणे हार्ट रिलेटेड काही समस्या असतील त्याही कमी होतात। स्ट्रोक येणार असेल तर तोही कमी होण्यास मदत होतात। कॅन्सर असेल तर तोही कमी होण्यास मदत होतो आणि त्याचप्रमाणे इम्युन सिस्टम वाढवते आणि वेट लॉसमध्येही भरपूर फायदेशीर आहे ही आळशी। त्याचप्रमाणे इथे मी 100 ग्रॅम हालीम घेतला आहे। हालीम खाल्ल्यामुळे आपले जे केसांची समस्या आहेत त्या कमी होतात, म्हणजे हेअर ग्रोथसाठी हालीम उत्तम पर्याय आहे। त्याच्यामुळे आपल्याला आयर्न भेटतं आणि काही मासिक पाळीची समस्या असतील तर ह्या हालीम खाल्ल्यामुळे त्या कमी होतात। तर असा हा गुणधर्म ह्या हालीमचा आहे। तर 100 ग्रॅम हालीम मी इथे घेतलेला आहे। आता त्याचप्रमाणे इथे मी 100 ग्रॅम मेथी दाणे घेतले आहेत। आता मेथी खाल्ल्यामुळे तर आपल्याला माहिती आहे मेथी खायला भरपूर कडू आहे, पण जेवढी वस्तू कडू असते तेवढेच त्याचे गुणधर्म चांगले असतात। जेवढी वस्तू गोड असेल तेवढीच ती शरीराला हानिकारक आहे, म्हणून मेथी आपण थंडीतच खातो। मेथीमुळे आपले केसही मस्त होतात, आपली स्किनसाठी तर ती उत्तम आहे आणि आरोग्यासाठीही भरपूर फायदेशीर आहे, कारण मेथीमुळे वेट लॉसही होतो। आता त्याचप्रमाणे मी इथे 200 ग्रॅम खारीक घेतले आहेत। हे खारीक मी आता अख्खेच घेतले आहेत, ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। तर जवळपास एक मोठं असं बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे 200 ग्रॅम, कारण मी एकाच वाटीने मेजरमेंट करते म्हणून एकाच वाटीमध्ये मी हे खारीक तुम्हाला मोजून दाखवले आहेत। त्याचप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त काजू आणि बदामच वापरले आहेत। तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये इथे मगज ॲड करू शकता, मखाने ॲड करू शकता, अक्रोड ॲड करू शकता किंवा किसमिसही ॲड करू शकता। आता ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे मी एकाच वाटीने मेजरमेंट करते म्हणून पाऊण वाटी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत। त्याच्यामध्ये काजू आणि बदामच घेतले आहेत। छोटे छोटे असे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तर जवळपास पाऊण वाटी काजू बदामचे इथे मी काप घेतले आहेत। हे जे काजू बदाम आहेत ना ते आपल्या शरीराला अगदी उपयुक्त आहेत। कारण ह्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटतं। बाजारातली किंवा मार्केटमधली प्रोटीन पावडर तर आपण नेहमीच खातो, पण काजू बदाम आपण जर आपल्या शरीराला जे नॅचरली आपल्याला झाडांपासून किंवा नैसर्गिकरित्या भेटतं ते आपल्या शरीराला आपण दिलं की त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे होतात। तर ही जवळपास पाऊण वाटी मी इथे काजू बदामाचे तुकडे घेतले आहेत। आता त्याचप्रमाणे इथे मी खोबरं घेणार आहे। जे आपलं सुकं खोबरं असतं ते 3 वाट्या मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे। आता खोबरं निवडतानाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आतमधला जो भाग आहे तो कम्प्लिटली सफेद असला पाहिजे आणि हे जे खोबरं आहे ते ओलं नसलं पाहिजे, किंवा जर ओलं असेल तर ते खवट होतं किंवा ते त्यात वेगळीच टेस्ट देतं आणि त्याच्यामुळे आपली जे लाडू आहेत तर ते व्यवस्थित टेस्टी नाही बनत। म्हणून जास्त दिवसाचं न घेता फ्रेश असं आपल्याला हे सुकं खोबरं घ्यायचं आहे। तर 250 ग्रॅम मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे। त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे। जर किसायचं नसेल तर तुम्ही त्याचे बारीक बारीक जसे आपण पोह्यांचा चिवडा बनवतो त्याच्यासाठी तुकडे करतात तसे करून घेऊ शकता। आता हे जवळपास 3 वाटी मी खोबरं तुम्हाला ह्याच वाटीने, ज्या वाटीने आपण मेजरमेंट केलं त्याच वाटीने मेजर करून दाखवणार आहे।
3 वाटी म्हणजे दाबून न भरता अगदी वरचेवर भरून मी इथे 3 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडं जाडसर असं आपल्याला ते किसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्या हातानेही अगदी सहज तोडू शकतो, किंवा आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं असेल तर वाटूनही घेऊ शकतो. हे आता मी 3 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे गव्हाचं पीठही घ्यायचं आहे. खोबरं खाल्ल्यामुळे आपल्याला काय भेटतं, कारण खोबऱ्याने आपल्याला जे हाडं आहेत ना त्यांना एक मस्त असा बळकटपणा येतो. आपली इम्युन सिस्टम आहे ती वाढण्यास मदत होते. आणि आपण पाहिलं तर आपल्या ज्या स्वयंपाकात नेहमीच आपला खोबऱ्याचा वापर होतो, आणि कारण हे जे खोबरं आहे ना ते भरपूर गुणकारक आहे. आता त्याचप्रमाणे इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. आपण जेव्हा गव्हाचं पीठ घेणार आहोत ना तेव्हा ते चाळून घ्यायचं आहे, आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटन असतं, जेणेकरून आपण जेव्हा लाडू वळायला घेतो ना तेव्हा त्याला एक मस्त अशी बाइंडिंग येते. म्हणून मी इथे अगदी न दाब देता वरचेवर असं गव्हाचं पीठ त्या 2 वाटी मी इथे ऍड करून घेतलं आहे. आता जी आपण खारीक घेतली होती ना ती मी अशी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतले आहेत. खारीक आपली जास्त दिवसाचीही नसावी, आणि जेव्हा आपण त्याचे तुकडे करतो ना तेव्हा ती आतमधून आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे, कारण त्याला आतमधूनही कीड असण्याची शक्यता असते. की जर आपल्याला हाताने तोडता नाही आलं की सुरीने आपल्याला अलगद ते तोडून घ्यायचे आहेत, आणि जर ते ओले असतील तर ते आपल्याला उन्हामध्ये थोडेसे असे सुकवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते अगदी मस्त आपण जेव्हा ते रोस्ट करणार आहोत, जेव्हा त्याला फ्राय करणार आहोत तेव्हा ते अगदी मस्त असे फ्राय होतील, आणि जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ तर त्याची मस्त अशी ते एकदम बारीक अशी पेस्ट होईल. आता हे जवळपास 2 वाटी मी इथे खारीक घेतलं आहे. हे 2 वाटी आपलं खारीक बारीक करून त्याचे तुकडे मी इथे घेतले आहेत. खारीक अगदी खायला मस्त लागतं, म्हणून आपण खारिकाचा वापर लाडवांमध्ये नेहमीच करतो. आता आपल्याला हे सगळं जिन्नस थोड्या थोड्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे जिन्नस भाजायला घेतो ना तेव्हा जाड तळाचीच भांडं आपल्याला किंवा जाड तळाची कढई असते ती वापरायची आहे. आता जवळपास अर्धा चम्मच तूप मी इथे ऍड केलं आहे. तूप आपलं जे आहे ते वितळलेलं न घेता थोडं घट्टसर तूप इथे मी घेतलं आहे. 2 वाट्या कंप्लीट मी इथे तूप ह्या प्रोसेससाठी पूर्ण वापरणार आहे. पूर्ण लाडू वळताना 2 वाटी मी इथे तूप वापरणार आहे. आपलं जे खारीक आहे ते आपण ह्याच्यात ऍड केल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे जवळपास खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं क्रंचीनेस आलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत तर पटकन त्याची पेस्ट झाली पाहिजे, पावडर झाली पाहिजे. असं थोडंसं लालसर झालं की लगेचच ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं तूप ह्याच्यात ऍड करायचं आहे पुन्हा, आणि जे आपण खोबरं किसून घेतलं ते आपल्याला थोडंसं असं लालसर होईपर्यंत, अगदी न करपवता थोडंसं असं कलर चेंज होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण खोबरं भाजायला घेतो ना तेव्हा त्याचं तेल आपणच सुटतं. मग अगदी जास्त तूप न वापरता थोड्याच तुपामध्ये हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपण मीडियम करू शकतो. आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, जेणेकरून जे खोबरं आहे ते खाली लागणार नाही, आणि ते मस्त सगळ्या बाजूने असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं मस्त असं आपलं भाजून झालं आहे, ते आता आपण काढणार आहोत. अशाच पद्धतीने सगळं इन्ग्रेडियंट आपल्याला लो फ्लेमवर किंवा मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. जास्तही लाल न करता थोडंसं लालसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं. आता पुन्हा या कढईमध्ये थोडंसं तूप ऍड करायचं आहे, आणि आळशी आपल्याला ऍड करायची आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. आळशी जी आहे ती जेव्हा आपली चांगली फ्राय झालेली असते, म्हणजे जेव्हा आपण ती जास्त रोस्ट करतो ना तेव्हा ती अंगावर उडते. म्हणून आता आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसं हालीम, आपण हालीम घेतलं होतं 100 ग्रॅम, ते ह्या आळशीमध्ये, म्हणजे आळशी कम्प्लिटली थोडीशी अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्यात हालीम टाकायचं आहे, जेणेकरून ही आळशी आहे ती अंगावर उडणार नाही. आणि हालीमही जास्त न भाजता थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता ही आळशी आपली मस्त अशी भाजून झालेली आहे, आणि 1 चम्मच तुपामध्येच आपल्याला हे सगळं असं आळशी, हालीम आणि मेथी सगळं रोस्ट करून घ्यायचं आहे.
आता ह्या स्टेजवर आपल्याला ह्यात हालीम ऍड करायचा आहे आणि तोही खमंग सुगंध येईपर्यंत. जेव्हा आपण आळशी आणि हालीम भाजायला घेतो ना, तेव्हा त्याचा एक फ्लेवर रिलीज होतो. तर तो फ्लेवर येईपर्यंत हे मस्त असं आपल्याला थोडंसं क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जवळपास हे भाजायला मला 7-8 मिनिटं तरी लागलेली आहे. गॅसची फ्लेम मी जी होती ती लो करून ठेवली होती. मस्त असं खरपूस आपलं सगळं इन्ग्रेडियंट भाजलं गेलं ना, तर आपले लाडू कडवट नाही होत, ते जास्त दिवस टिकतात आणि पाणी न लावताच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. थोडा जरी पाण्याचा हात लागला की ते लाडू खराब होण्याची शक्यता असते. आता आपल्याला ह्यात मेथी ऍड करायची आहे आणि हे जवळपास अजून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मेथीचा त्याचा जो फ्लेवर आहे तो रिलीज होईपर्यंत आणि मेथी थोडीशी लालसर होईपर्यंत हे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता बहुतेक वेळा लोक काय करतात की तुपामध्ये ती भिजवत ठेवतात, म्हणजे जी मेथी आहे ती थोडी रोस्ट करतात आणि नंतर ती मेथीची पावडर करतात मिक्सरमध्ये आणि नंतर ती तुपामध्ये 2-3 दिवस किंवा 8-10 दिवस भिजत ठेवतात किंवा लगेचच दुधामध्ये ते भिजत ठेवतात, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर ते अजिबात कडवट नाही होणार, खायलाही टेस्टी लागतात आणि अगदी फास्ट प्रोसेस आहे ती. कुठलंही रॉकेट सायन्स न वापरता लगेचच आपले हे लाडू एका दिवसात म्हणजे जवळपास 2 तासाच्या आतमध्ये आपले हे लाडू मस्त असे वळून कम्प्लिटली तयार होतात. फक्त आपल्याला जेव्हा आपण इन्ग्रेडियंट भाजायला घेतो तेव्हा त्याला भाजायला थोडासा टाइम लागतो, पण व्यवस्थित जर इन्ग्रेडियंट भाजलं गेलं असेल तर ते आपले लाडू आहेत ते खायला टेस्टी होतात आणि हे सगळे इन्ग्रेडियंट आपण त्याच्यात वापरतो ना, त्याच्यामुळे त्याला पौष्टिकपणा येतो. अशी स्टेज येईपर्यंत आपल्याला हे सगळं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि ते लगेचच एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता जेव्हा जेव्हा आपण हे इन्ग्रेडियंट भाजत जाणार आहोत तर ते थोडं सेपरेटली आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. आता थोडंसं तूप ऍड करायचं आहे पुन्हा आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त काजू आणि बदाम जे मी घेतले आहेत ते थोडेसे लालसर होईपर्यंत, गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम आपल्याला ठेवायची आहे आणि हे थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते कम्प्लिटली निघून जाईल आणि हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता जवळपास 1 चम्मच आपल्याला तूप ऍड करायचं आहे आणि डिंक आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डिंक आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे आणि मस्त असा फिरवत राहायचा आहे, जेणेकरून तो सगळ्या बाजूने मस्त फुलला जाईल. जसे आपले साबुदाणे असतात जेव्हा आपण ते फ्राय करतो ना, त्याच पद्धतीने हा डिंक मस्त असा तो फुलेपर्यंत, कम्प्लिटली फुलेपर्यंत आपल्याला तो डिंक रोस्ट करून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला डिंक असाच न टाकता त्याची तुम्ही पूड करू शकता आणि तो नंतर तुम्ही तुपामध्ये भाजू शकता, जेणेकरून त्याच्यात कुठेही कडक असा डिंक राहणार नाही. सगळा डिंक कम्प्लिटली फुलला गेला की तो एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता थोडासा आपल्याला त्यात तूप ऍड करायचं आहे, जवळपास 1 चम्मच, आणि जे आपण गव्हाचं पीठ घेतलं ते अगदी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडासा लाल कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. थोडंसं असं आपण त्याला चाखून बघायचं आहे. जर पीठ कच्चं लागत असेल तर आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, कारण जर कच्चेपणा कुठल्याही इन्ग्रेडियंटमध्ये राहिला तर तो लाडू खायलाही बरोबर नाही लागणार आणि तो जास्त दिवसही टिकणार नाही. म्हणून जे काही आपण ह्याच्या साहित्य वापरणार आहोत ते अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा कम्प्लिटली जायला हवा. मस्त असं थोडंसं लालसर होईपर्यंत, जसं आपण बेसनचे लाडू करतो तेव्हा ते कसं लालसर होतं त्याच पद्धतीने लालसर होईपर्यंत हे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आता हे जे आपण मेथी, आळशी आणि हालीम वाटून घेतलं ते एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पाणी न टाकता, तुपाचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे. अगदी 2-3 सेकंदातच ह्याची अगदी मस्त अशी पातळ अशी पावडर होते. तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी दरदरी, म्हणजे थोडंसं असं त्याच्यात रवाळ टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ही पावडर वाटून घ्यायची आहे.
कधी कधी काय होतं, जेव्हा आपण मेथी दाणे जे आहे ते भाजून वाटायला गेलो तर ते मेथी आहे ती पटकन वाटली नाही जात. तर अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट म्हणजे हलीम, आळशी आणि मेथी एकत्र करून वाटली की ती पटकन वाटली जाते. आता जे आपण सुकं खोबरं आहे तेही वाटून घ्यायचं आहे. वाटल्यास आपल्याला जर हाताने मोडता आलं किंवा त्याचा चुरा करता आला तरीही चालेल. अशा पद्धतीने हे आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे. असं वाटून घेतलं की आपले जे लाडू आहेत त्याला थोडंसं असं घट्टपणा येतो आणि आपल्याला तुपाचाही जास्त वापर नाही लागत. आता सगळं खोबरं आपल्याला तसंच वाटून घ्यायचं आहे आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. खारीकही आपल्याला अशीच थोडीशी जाडसर रवाळ टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायची आहे. जास्तीही कुठलंही पावडर नाही करायची आहे. ज्याप्रमाणे आपलं पीठ असतं तशी पावडर न करता थोडंसं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत सगळं मिक्सचर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. काजू बदामही आपल्याला थोडंसं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. आता जी लास्ट प्रोसेस आहे त्यात आपल्याला गुळ वापरायचा आहे. तर जवळपास 450 ग्रॅम मी आता गुळ वापरणार आहे. तर हा जो गुळ आहे तो मी 2 बॅचेसमध्ये अगदी मेल्ट करून घेणार आहे. म्हणजे त्याच्या ज्या गाठी आहेत आणि ज्या आपण फोडी त्याच्यात टाकल्या होत्या त्या सगळ्या कम्प्लिटली त्याच्या गुळामध्ये विरघळेपर्यंत हा गुळ आपल्याला मस्त असा वितळवून घ्यायचा आहे. जास्तही त्याला आपल्याला कड न काढता थोडंसं असं सगळ्या गाठी त्याच्या विरघळल्या की लगेचच तो आपल्याला सगळ्या मिश्रणामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवर हा गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर आपण गुळ पटापट वितळवायला घेतला की तो व्यवस्थित बाइंडिंग देत नाही. म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला गुळामध्ये जेवढ्या गाठी आहेत त्या सगळ्या वितळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे आपण मिक्सचर वाटून घेतलं ते सगळं ह्यात आपल्याला ऍड करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करून ठेवायची आहे. सगळ्या गाठी निघाल्या की आपल्याला लगेचच त्यात मिश्रण ऍड करायचं आहे. जास्तही आपल्याला हा गुळ वितळवायचा नाही आहे किंवा त्याला बॉईल करायचं नाही आहे, कारण आपलं जे लाडूसाठी प्रॉपर बाइंडिंग हवं असतं ते आपल्याला ह्या गुळामधूनच येणार असतं. आता हे सगळं मिश्रण एका मी परातीमध्ये काढलं होतं आणि ते ह्यात गुळामध्ये मी ऍड केलं आहे. आता 2 पल्यांच्या साहाय्याने हा गूळ त्या सगळ्या मिश्रणात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे. कारण हे मिश्रण गरम असल्यामुळे आपल्याला ते हाताने मिक्स करण्यास खूप कठीण असतं. गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि त्यात मी पुन्हा 2 ते 3 चम्मच गूळ पावडर, जी आपली नॉर्मल गूळ पावडर असते ती ऍड केली आहे. कारण जेव्हा आपण गूळ ह्याच्यात वापरतो तेव्हा जो कडवटपणा असतो मेथीचा तो बॅलन्स होतो आणि हे जेवढं मी प्रमाण ह्यात वापरलं आहे गुळाचं ते जवळपास 500 ग्रॅम आहे. आता सगळं मिक्स केल्यानंतर मी ह्यात थोडं थोडं तूप ऍड करणार आहे. हाताला थोडंसं तूप लावून त्याचे लाडू वळून घेणार आहे. आता हे 2 चम्मच मी ह्यात तूप ऍड केलं होतं आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे. सांगितल्याप्रमाणे मी जवळपास 2 वाटी पूर्ण तूप मी इथे वापरलेलं आहे. मेल्ट न केलेलं तूप मी इथे वापरलं आहे. थोडंसं असं आपण तूप त्याच्यात ऍड केलं की जे आपले लाडू आहेत ते पटकन वळले जातात. आता हाताला जेव्हा पण आपण लाडू वळायला घेतो तेव्हा हाताला आपल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे लाडू आहेत ते पटकन असे वळले जातात. आता जर तुम्हाला लाडूचा बिझनेस करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू तुमच्या घरी केलेत तर ते खायलाही टेस्टी होतील आणि लोक तुम्हाला ऑर्डर देत जातील. कधी कधी काय होतं, जर आपली मेथी जास्त भाजली गेली असेल ना तर आपला लाडू कडवट होतो. म्हणून जेव्हा आपल्या मेथीचा जो वास आहे तो रिलीज झाला की लगेचच आपल्याला ती मेथी जी आहे ती काढून घ्यायची आहे. जास्तही लालसर न करता ती थोडीशी अशी त्याचा मस्त फ्लेवर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. मस्त असे हे गोल लाडू आपले मेथीचे तयार झाले आहेत. अजिबात न कडवट आणि मस्त खायला टेस्टी. एक खाल्ला की आपला नाश्ता झालाच म्हणावं. मस्त असे हे लाडू आपले पौष्टिक आहेत आणि खायलाही उत्तम आहेत. मस्त असे हे मेथीचे लाडू जेवढे खायला पौष्टिक आहेत ना तेवढेच आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. सोप्या पद्धतीने, कुठलीही झंझट, कुठलीही खटपट, कुठलंही जास्त साहित्य न वापरता अगदी सहज वळले जाणारे, मस्त असे 1-2 महिनाभर टिकून राहणारे, पौष्टिक आणि ह्या थंडीतून अतिशय उपयुक्त असे हे आपल्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या नाश्त्याचे मेथीचे लाडू तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा.
आजची ही रेसिपी मेथीच्या लाडूंची जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करा. रेसिपी आवडली असेल तर ती तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, अशाच नवनवीन आणि क्विक इन्स्टंट पौष्टिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मस्त असे हे पौष्टिक मेथीचे लाडू तुम्ही या थंडीच्या सीझनमध्ये नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा. आणि खुश रहा, आनंदी रहा, भरपूर खा.